नमस्कार मंडळी, आज आपण चौथा धडा म्हणजे फोर्थ लेसन शिकणार आहोत। आपल्याला काही पलटे वाजवायचे, तर परत मी ई स्केल बासरी घेऊन आलेलो आहे। आपल्याला हे दररोज थोडी थोडी का होईना प्रॅक्टिस करायची, 15 मिनिटं, अर्धा तास, जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं। आपण सुरुवात करूया। मी वेगवेगळे पलटे तुम्हाला वाजवून दाखवतो। तर पहिल्यांदा मला एक प्रश्न आला होता की फुंक मारायची कशी, तर हे असं ठेवायचं। पहिल्यांदा असा आवाज आला पाहिजे, म्हणजे रेल्वेचं इंजिन कसं जातं तसं। तर हे जर ऍडजस्ट नाही केलं ना, तर मग तो आवाज येणार नाही। तर जिभेला व्यवस्थित हे ओठावरती ऍडजस्ट करायचं आणि फुंक मारायची आपल्याला। तर अशा प्रकारे तुम्ही फुंक मारून बासरी आपली वाजते चांगली। आता आपण पलटे सुरुवात करू। सा 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 सा, रे 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 रे, ग ग ग ग, म म, हे वरच्या सा पर्यंत। हे मी सा 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 सा, रे 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 रे, ग ग ग ग, असं वरती सा पर्यंत वाजवलं। आता आपण रिव्हर्स येऊया। अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। आता मी दुसरा पलटा वाजवतो। सा सा, रे रे, ग ग, म म, असा। आता मी सारे ग रे ग म, मला वाटतं तुम्हाला शिकवलेलंच आहे, ते एकदा वाजवू आपण। हे एकदा झालं। आता सारे ग म। तुम्हाला मध्ये तानपुऱ्याचा आवाज येतोय ना, तर मी या ठिकाणी तानपुरा लावलेला ई स्केलचा, तुम्ही बघू शकता। इकडे मी तानपुरा लावलेला दाखवतो तुम्हाला। असा मी तानपुरा लावलेला आहे, आपल्याला YouTube वरती भेटतो, तर तो आपण लावायचा। नमस्कार मित्रांनो, आपण बासरी वाजवतो। नॉर्मली आपण कशी वाजवतो, तर सा रे ग म अशा प्रकारे वाजवतो। आज आपला हा चौथा लेसन आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक जी आता पद्धत सांगणार आहे, ती तुम्ही जर वाजवायला शिकलात तर तुमची बासरी ऐकायला, जे श्रोते आहेत त्यांना ऐकायला छान वाटेल। त्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये गमक येतं, म्हणजे रे सा रे सा रे सा रे सा, ग रे ग रे ग रे ग रे, मग 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 मग, प म प म प म प म, धप 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 धप, निध 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 निध, साणी 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 साणी, रे सा रे सा रे सा रे सा। अशा प्रकारे ती आपल्याला वाजवायची आहे। एकदा मी तुम्हाला वाजवून दाखवतो, तशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस नक्की करा। मी स्लो वाजवून दाखवतो पहिल्यांदा, मग तुम्ही फास्ट करा। फक्त माझ्या बोटांवर लक्ष ठेवा। रे सा ग रे ग रे, मग मग,
निध निध सानी सानी. तर अशा प्रकारे ती तुम्हाला वाजवायची आणि हिने ऐकायला पण छान वाटतं. मी परत एकदा वाजवून दाखवतो तुम्हाला. Incoming voice call from Kral. त्या ठिकाणी मी म वाजवलं कारण प म जरा वाजवायला कठीण जातो आपल्याला. प म वाजवायला आपल्याला थोडासा कठीण जातो म्हणून मी फक्त म वाजवला. परत एकदा दाखवतो. अशा प्रकारे वाजवायचं आहे. परत एकदा वाजवून दाखवतो. अशी नेहमी प्रॅक्टिस करत राहा. तुमची बासरी काही दिवसांनी इतकी छान वाजायला लागेल. आणि हीच प्रॅक्टिस करत राहा कारण असं म्हणणार नाही जे गुरु असतात ते शिकवतात आपल्याला, पण ह्याने तुमच्या गमक येईल. एक चांगल्या प्रकारे ऐकायला पण आपल्या श्रोत्यांना बरं वाटेल. आपण जरा थोडंसं फास्ट करून बघू. अशा प्रकारे आपल्याला वाजवायचं आहे. आता हेच जर आपण समजा तबल्यावरती वाजवलं तर कसं छान वाटेल. 3 तालमध्ये तुम्हाला मी वाजवून दाखवतो. त्यासाठी मी 3 ताल आपल्या मोबाईलमध्ये लावतो. 1 मिनिट थांबा. आता मी मोबाईलवरती 3 ताल लावलेला आहे आणि आपण प्रॅक्टिस करताना असंच करूया. छान ऐकायला. अशा प्रकारे 3 ताल आपण वाजवू शकतो. आता 3 ताल काय आहे ते आपण पुढच्या पाठात बघूया. 3 ताल काय आहे ते पुढच्या लेसनमध्ये आपण पाहूया. तर तुम्ही असंच वाजवत राहा, प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद आणि माझे पुढचे व्हिडिओ नक्की पाहत राहा.